श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा. देव आपल्याला जीवन देतो, पण त्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरु असतात. म्हणूनच म्हटले आहे की गुरुकृपा हीच ईश्वर कृपेचे द्वार आहे. गुरु रुष्ट झाले तर शिष्य स्वतःच्या मार्गदर्शनापासून वंचित राहतो. म्हणूनच गुरूंची कृपा ही आध्यात्मिक जीवनातील सर्वात मोठी संपत्ती मानली जाते. आपल्या जीवनामध्ये आई-वडिलांनंतर जर कोणाचे स्थान सर्वोच्च असेल तर ते गुरूंचे. कारण आई-वडील जन्म देतात, पण गुरु जीवनाला दिशा देतात. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंच्या पादुकांना, गुरूंच्या पदाला आणि गुरुचरणांना देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलं. पण गुरुपद का घेतलं जातं, त्यामागे कोणते शास्त्र आहे आणि ही परंपरा सर्वप्रथम कोणी सुरू केली आणि सर्वात महत्त्वाचे गुरुपद स्वामींना कसं द्यावं, अतिशय सोप्या पद्धतीनं आज आपण याच अद्भुत परंपरेचे रहस्य जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण गुरुपद का घेतलं जातं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नव्हे, तर अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी व्यक्ती, जीवनाला योग्य दिशा देणारा संस्कार आणि अध्यात्माचा मार्ग दाखवणारा खरा तोच गुरु. गुरूंची कृपा मिळाल्याने शिष्याला ज्ञान, विवेक आणि योग्य भक्तीचा मार्ग सापडतो. म्हणून जीवनामध्ये गुरु असणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच गुरुपदाला सनातन परंपरेत अत्यंत पवित्र आणि जबाबदारीचे स्थान दिले गेले. आता बघा शास्त्र काय सांगते. गुरुपद म्हणजे फक्त गळ्यात घालायचे चिन्ह नाही. शिष्याने स्वतःचा अहंकार गुरुचरणी अर्पण करून त्यांच्या आज्ञेत राहण्याची घेतलेली पवित्र प्रतिज्ञा, हेच गुरुपद घेण्यामागचे खरे शास्त्र आहे. आपल्याला सततचा पडणारा प्रश्न म्हणजे गुरुपरंपरेची सुरुवात कोणी केली. तर बघा, सनातन परंपरेनुसार भगवान शिव यांना आदी गुरु मानले जाते. त्यांनी सप्त ऋषींना योग आणि आत्मज्ञानाचा उपदेश केला. म्हणूनच गुरु शिष्य परंपरेची सुरुवात झाली. आदी गुरु शिवांकडून झाल्याचे मानले जाते. वेदांचे वर्गीकरण करून ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणारे महर्षी वेदव्यास यांना जगद्गुरू मानले जाते. म्हणूनच आषाढ पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. सनातन धर्मात गुरूंना परमेश्वराचे साक्षात स्वरूप मानले आहे. कारण परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग गुरुच दाखवतात. म्हणूनच संत म्हणतात, गुरु प्रसन्न असतील तर देवाची कृपा सहज प्राप्त होते. परंतु गुरुची कृपा नसेल तर साधना असूनही आध्यात्मिक प्रगती कठीण होते. म्हणून गुरूंचा आदर, आज्ञापालन आणि सेवा यांना शास्त्रात सर्वोच्च महत्त्व दिले आहे. आता आपण स्वामींनाच गुरुपद का द्यावं हे पाहूया. त्याचप्रमाणे गुरुपद कसं घ्यावं, सोप्या मंत्रासह अर्थसुद्धा सविस्तर जाणून घेऊया. दत्तगुरूंनी स्वतः 24 गुरु केलेले आहेत आणि प्रत्यक्ष त्यांच्या प्रत्येक गुरुकडे काही ना काही शिकण्यासारखं होतं. आणि जर आपण दत्तगुरूंना, ज्यांनी 24 गुरु स्वतः केले, त्यांना आपण गुरु केलं तर या कलियुगामध्ये दत्तगुरूंचे तिसरे अवतार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील महान सद्गुरू मानले जातात. लाखो भक्त त्यांना दत्तात्रेयांचा अवतार मानून श्रद्धेने पूजतात. स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी नामस्मरण, श्रद्धा, सबुरी, सदाचार आणि ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा आश्वासक संदेशही आजही भक्तांना प्रेरणा देतो. म्हणूनच आपलं गुरुपद महाराजांना द्यायचे आहे. आता गुरुपद कसं घ्यावं याची सविस्तर माहिती पाहूया. तर बघा, गुरुपद तुम्ही तुमच्याजवळ केंद्र, मठ वगैरे असेल तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. आपण फक्त तिथे जाताना नारळ
आणि फूल आणि खडीसाखर घेऊन जायचे. तिथे दादा बसलेले असतात किंवा ताई असतात. ते सर्व मंत्र वगैरे म्हणून तीर्थप्राशन करायला आपल्याला देतात. परंतु ज्यांच्याजवळ मठ नाही किंवा केंद्र नाही, त्यांनी घरच्या घरी हे गुरुपद कसं घ्यावं? तर बघा, प्रथम आपल्याला नारळ, गुलाबाचे फूल आणि खडीसाखर हे साहित्य लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही गुरुपद घेता त्यावेळेला ही खडीसाखर, नारळ आणि त्याच्यावर फूल ठेवून स्वामींना त्रिवार मुजरा करून तो नारळ तिथे ठेवून द्यायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित करून अग्नीला साक्षी मानून स्वामींच्या फोटोपुढे किंवा मूर्तीपुढे बसून महाराजांना एक विनंती करावयाची आहे. स्वामी महाराजांना म्हणायचे, आपणच आमचे मायबाप, गुरु, बंधू सर्व काही आहात. आजपासून पुढील गुरु पौर्णिमेपर्यंत आमचा शिष्य म्हणून स्वीकार करावा. आमचा सर्वतोपरी संभाळ करावा. माझा व माझ्या कुटुंबाचा योगक्षेम चालवावा. गुरुप्रणीत सेवा मार्गात वाटचाल करताना आपली अखंड सेवा घडावी. सेवा मार्गावर विश्वास दृढ व्हावा. हीच आपल्या चरणी नम्र विनंती. आणि मग महाराजांना तुमच्या मनातील काही सांगायचं असल्यास सांगावे. नंतर आपण सकाळी केलेल्या स्वामींचा अभिषेक, त्या अभिषेकाचे पाणी ते आहे ना, ते थोडंसं आपल्या हातावर घ्या. उजव्या हातावर ते पाणी घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे मूर्ती किंवा फोटो नसेल त्यांनी घरामधील शुद्ध पाणी घेतले तरी चालेल. गुरुपद तुम्ही सकाळी, दुपारी, दिवसभरात केव्हाही घेऊ शकता. परंतु आवर्जून एक सांगते, गुरुपद तुम्ही घ्यावंच. प्रथम तुम्हाला महाराजांचे चरणतीर्थ म्हणजे अभिषेक केलेलं पाणी हातामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे ते पाणी हातामध्ये घेऊन मग तुम्हाला एक मंत्र उच्चारायचा आहे. तो मंत्र आहे, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशम. श्री स्वामी समर्थ महाराज पादोद काम तीर्थ जठरे धारयामह शिरसाम. धार असा मंत्र जप करून ते हातामधील तीर्थ प्राशन करायचा आहे. हा तुम्ही मंत्र कशावरतरी लिहून घेऊ शकता. हे गुरूंचे चरणामृत तीर्थ अकाली मृत्यूचे निवारण करणारे आणि सर्व रोगांचा नाश करणारे आहे. मी हे पवित्र तीर्थ अत्यंत श्रद्धेने ग्रहण करतो आणि मस्तकावर धारण करतो. हा अर्थ त्या मंत्राचा आहे. मग तुम्ही घरामध्ये करा, मंदिरामध्ये करा किंवा मंदिरामध्ये केलं तर तेथे दादा सर्व करून घेतात. आता त्या नारळाचं, फुलाचं आणि खडीसाखरेचं याचं करायचं काय? तर ते तुम्ही मंदिरामध्ये किंवा एखाद्या केंद्रामध्ये जाऊन द्यायचं. आता गुरुपद आवर्जून का घ्यावं? तर थोडक्यात सांगते. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येतो की आम्ही मांसाहार करतो, परंतु तुम्हाला एक माहीत नाही, स्वामी महाराजांना जसा आपण आहे तसंच ते आपल्याला स्वीकारतात. परमेश्वराकडे जाताना आपल्याला नेहमी वाटतं आपण परिपूर्ण असावं, परंतु परिपूर्ण तर कोणीच नसतं. आपल्या महाराजांच्याकडे असा कोणताही हट्टच नाही आहे. महाराज म्हणतात, लेकरा तू कितीही कसाही असू देत, तू काहीही खाऊ पिऊ असू देत, ज्यावेळी आपण महाराजांच्याकडे जातो त्यावेळी आपोआप आपल्यातले अवगुण दोष हळूहळू कमी होतात. म्हणून महाराज म्हणतात, तू जसा आहे तसाच माझ्याकडे ये. तुमचा जर हा हट्ट असेल की मी आपला स्वतःला परिपूर्ण बनवेल आणि मग महाराजांच्याकडे जाईल, तर हा हट्ट काही कामाचा नाही. म्हणूनच तुम्ही आहात तसे हट्ट सोडून गुरुपौर्णिमेला गुरुपद नक्की घ्यावा. हे गुरुपद आपल्याला दरवर्षी ह्या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत घ्यावं लागतं. गुरुविना आपण भिकारी असतो, हे आठवणीत ठेवा. हेच सत्य आहे. म्हणूनच गुरुपद नक्की घ्या. तर मग आपण आता इथेच थांबूया. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, एक मात्र सांगायचं राहिलं, कमेंटमध्ये मात्र स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. आणि तुम्हाला खरोखरच ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. ही तुम्हाला
आमची एक कळकळीची विनंती आहे. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.